दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी. नमस्कार, आपण पाहत आहात दक्ष पोलीस न्यूज. लोणी सीम येथे राजू नथू पाटील यांचा सत्कार. जिल्हा बँक संचालक पदासाठी ठराव संमत. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेअंतर्गत लोणी ग्रुप विविध कार्यकारी विकास सोसायटीमध्ये जिल्हा बँक संचालक पदासाठी उमेदवारास मतदान करण्याबाबतचा ठराव राजू नथू पाटील राहणार लोणी सीम यांच्या नावाने संमत करण्यात आला. या पार्श्वभूमीवर लोणी सीम ग्रामपंचायतीचे सरपंच डॉक्टर कैलास पाटील, विविध कार्यकारी विकास सोसायटीचे चेअरमन दामू तुकाराम पाटील, ग्रामपंचायत उपसरपंच सुदाम पाटील, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांच्या वतीने राजू नथू पाटील यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत येणारी लोणी ग्रुप विकास सोसायटी अंतर्गत जो ठराव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी ठराव जो करण्यात आलेला आहे, तो ठराव आमचे काकाश्री आबासाहेब राजू नथू पाटील यांच्या नावाने झालेला असून त्यांचा आज आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे. आबासाहेबांचा ग्रामपंचायत व ग्रामपंचायत सदस्य तसेच माजी चेअरमन नानासो दामू तुकाराम पाटील, सरपंच आबासो डॉक्टर कैलास निळकंठ पाटील तसेच सुदाम पाटील व मी वैयक्तिक ॲडव्होकेट विक्रम कैलास पवार यांच्या मार्फत आज ग्रामपंचायत लोणी सीम येथे आबांचा सत्कार संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजू नथू पाटील यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी पांडुरंग पाटील, प्रकाश पाटील, अशोक पाटील, भाऊसाहेब पाटील, भागवत पाटील, विलास पाटील, विकास सोसायटीचे सचिव राहुल पाटील, भूषण पाटील, सागर पाटील, शुभम पवार, शिवचरण पवार सर, ॲडव्होकेट विक्रम पवार, वाल्मिक पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोणी सीम येथे झालेल्या या सत्कार समारंभामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून राजू नथू पाटील यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवर मिळालेला हा पाठिंबा महत्त्वपूर्ण मानला जातोय. दक्ष पोलीस न्यूजसाठी मनोहर केदार, पारोळा. अशा ताज्या, विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्यांसाठी दक्ष पोलीस न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या बातमीसह. तोपर्यंत नमस्कार.